भेंडीची भाजी तर सगळेच बनवतात, पण कधी तुम्ही भेंडीचा ठेचा खाल्लाय का? अगदी मस्त चविष्ट झणझणीत लागतो, तोंडाला चव आणणारी रेसिपी आहे. रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 250 ग्रॅम भेंडी स्वच्छ धुवून कोरडी करून कापून घेतली आहे. 10 ते 12 लसूण पाकळ्या, चवीपुरतं मीठ, 1 चमचा जिरं, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 लिंबू आणि थोड्याशा कोथिंबीर आणि त्याच्या काड्या घेतल्या. कढई तापत ठेवले. कढईमध्ये 2 चमचे तेल घालणार आहे मी. तेल छान कडकडीत तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी मिरच्या घालणार आहे. मिरच्या का भाजून घ्यायच्या, म्हणजे मिरच्या बाधत नाहीत खाल्ल्यानंतर, म्हणून. आता या मिरच्या आणि लसूण एकत्र भाजून घ्यायचं. लसूण मी 10 ते 12 पाकळ्या घेतल्यात. त्या मिरच्यांना थोडेसे असे पांढरे डाग पडतेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. मिरची भाजणं खरंच गरजेचं आहे, कारण नंतर मिरची बाधत नाही, म्हणून मिरची भाजून घ्यायची. 2 मिनटं मिरची भाजून घेतली. त्याच्यानंतर मी 1 चमचा जिरं घेतले, ते सुद्धा घालते आणि हे सुद्धा छान परतून घेते. जिरं, मिरची आणि लसूण छान परतून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता मिरचीवर छान डाग पडलेले आहेत. हे 2 मिनटं साईडला काढून ठेवते थंड करायला. आणि आता आपण भेंडी भाजून घेणार आहोत. आता भेंडी भाजताना सुरुवातीला मी याच तेलामध्ये भाजणार आहे, जास्त तेल नाही घालणार आहे. सुरुवातीला मोठ्या आचेवर भेंडी भाजायची 5 ते 6 मिनटं, म्हणजे भेंडी चिटकत नाही भांड्याला, अशी गिळगिळीत होत नाही भेंडी. कंटिन्यू सारखं ढवळत राहायचं भेंडीला, म्हणजे भेंडी अजिबात चिकट होत नाही. तुम्ही बघू शकता ही भेंडी अगदी मोकळी मोकळी आहे, जरासुद्धा चिकट नाही आहे कुठेच. माझी भेंडी भाजून झालेली आहे. त्याच्यानंतर मी याच्यावर कोथिंबीरच्या काड्या घातल्यात. आता इथे चॉपर घेतला आहे मी. तुम्ही खलबत्ता घेऊ शकता, मिक्सर घेऊ शकता. या चॉपरमध्ये मी सगळं साहित्य काढून घेते जे आपण भाजून घेतलं आहे ते. भेंडी, लसूण, जिरं, चवीपुरतं मीठ घालणार आहे मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिठाचं प्रमाण कमी अधिक करू शकता. आता हे आपल्याला फक्त 2 ते 3 वेळा फिरवून घ्यायचे. जास्त त्याचा लगदा नाही करायचा, नाही तर ती एकदमच गिळगिळीत होईल. आता पुन्हा मी तीच कढई ठेवली आहे. कढईत 2 चमचे तेल घालणार आहे. माझा चमचा खूप छोटा आहे, तुम्ही बघू शकता. हा 1 चमचा आणि हा दुसरा चमचा. जे आपण चॉपरमधून चॉप करून घेतलेली भेंडी आहे ती सगळी घालणार आहे मी यावेळेला. आणि आता ही 2 ते 3 मिनटं परतून घेणार आहे. भेंडीची भाजी नेहमीच बनवतो आपण, एकदा भेंडीचा ठेचा नक्की बनवून बघा, खूप छान लागतो. अगदी साधी, सोपी आणि झटपट रेसिपी आहे. हे सगळं आपल्या घरातलं साहित्य, बाहेरून काय आणायची गरज नाही लागत. कुठलाच मसाला नाही, काही नाही. 1 लिंबू घातला आहे मी पूर्ण पिळून, चटपटीत अशी चव येण्यासाठी. लिंबू ऑप्शनल आहे पूर्णपणे. कोथिंबीर घातली बारीक चिरलेली पुन्हा एकदा, आणि आता एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. हा ठेचा तुम्ही तोंडी लावणीला वापरू शकता, वरण भाताबरोबर खाऊ शकता, भाकरी किंवा चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी श्री किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.